नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून का देतात? वाचा महत्त्व. दसरा हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असून तो विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी धन, ज्ञान आणि शक्ती पूजा केली जाते. आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा आहे. नवरात्र उत्सवाची समाप्ती दसऱ्याच्या दिवशी होते. देवी दुर्गाने महिषासुराचा वध दसऱ्याला केला होता. त्यामुळे हा दिवस सनातन धर्मातील सर्वात मोठ्या सण उत्सवात येतो. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते. विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून का वाटली जातात, याबाबत जाणून घेऊया. हे हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. 3.5 मुहूर्तापैकी दसरा एक मानला जातो. चातुर्मास अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजे दशमीला दसरा साजरा होतो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूर्ण पूजा केली जाते. त्यांचे प्रतीक म्हणून सोने म्हणजे आपट्यांची पाने, पाटी, पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शास्त्रांचीही पूजा करण्यात येते. धन संपदा महालक्ष्मी, शक्ती महाकाली, ज्ञानसंपदा महासरस्वती या 3 शक्ती देवताचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्र उत्सवात बसवलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याची झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते. विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून का वाटली जातात, याबाबत जाणून घेऊया. विजयादशमी आणि दसरा शब्दाची एक व्याप्ती दशरा अशी आहे. दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसऱ्याच्या आधीच्या 9 दिवसात म्हणजेच नवरात्रीच्या देवींची शक्ती रूपाने 10 दिशांवर विजय मिळवला असे सांगितले जाते. दसऱ्याच्या या संदर्भात या दिवसाला दसरा आणि विजयादशमी असे नावे आहेत. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपवता शक्तिपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या गौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही 4 कृत्ये करायची असतात. आपट्याची पाने सोने वाटण्याची परंपरा. दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यावर शत्रूंचा प्रदेश लुटून सोन्या नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे या विजयी वीर किल्ला शिलेदार मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्याही काळात आपट्याची पाने म्हणून सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे. असा एक मतप्रवाह आहे. आपट्याच्या पानांचे धार्मिक महत्त्व. आपट्याला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसिनोसा आहे. दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्याला वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्वरूपी आहे. आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी निगडीत असल्याने शमीकडून प्रक्षिप्त झालेल्या लहरी या आपट्यांच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊ त्या आपतत्वाच्या बळावर प्रवाही बनल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदान प्रदान होते त्यावेळी हे तेजतत्वी रूपी कण आपट्यांच्या पानातून जीवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जीवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन या बिंदूतून ते
आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्म देहापर्यंत अपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीचे पाणी घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्यांच्या पानातून तेज तत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा शास्त्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा असे सांगितले जाते. आपट्याची पूजा करताना असल्यास पुढील मंत्र म्हणावा. अश्मनैतक महावृक्ष महादोष निवारण इष्टान दर्शन देही कुरु शत्रु विनाशाम. याचा अर्थ असा आहे की जे अश्वमंतक महावृक्ष व महादोषांचे निवारण करणारा आहेस, तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शस्त्रांचा नाश कर अशी प्रार्थना म्हणून त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्ण नाणे, विल्कोपाने तांब्याचे नाणे ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्यांजवळची थोडी माती आणि त्याच्या वृक्षाची पाने घरी आणतात. धन्यवाद.